नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गवताचे पाते या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा सेशन क्रमांक 4 आहे। या आधील पाठाच्या भागामध्ये गवताचे पाते ही रूपकथा आपण अभ्यासलेले आहे। आता सेशन क्रमांक 4 मध्ये आपल्याला या पाठाच्या खालील स्वाध्याय अभ्यासाचा आहे। चला तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। ही जी कृती तुम्हाला दिलेली आहे, तुमचं प्रश्न उत्तर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 25 आणि 26 वरती दिलेले आहे। तर आपण प्रश्न आणि उत्तर अभ्यासूया। प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा। याच्यामध्ये तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहेत। पहिला आहे रूपक कथेची वैशिष्ट्ये, दुसरा आहे गवताच्या पातेची स्वभाव वैशिष्ट्ये, तिसरा आहे पानाची स्वभाव वैशिष्ट्ये आणि चौथा आहे गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह। तर एक एक करून आपण ह्या आकृत्या पूर्ण करून घेऊया आणि त्यांची उत्तरे सुद्धा जाणून घेऊया। पहिला आहे रूपक कथेची वैशिष्ट्ये। याचे उत्तर येणार आकाराने लहान, अर्थ घनत्व, आशय समृद्धी, सूचकता, नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता। दुसरा आहे गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये। याची उत्तर येणार स्वप्नाळू, किरकिरा, अरसिक आणि चिडखोर। तिसरा आहे पानाच्या स्वभावाची वैशिष्ट्ये किंवा पानाची स्वभाव वैशिष्ट्ये। याचे उत्तर येणार पान उच्च पदावर खोटा अभिमान बाळगते आणि दुसरे येणार गवत पात्याला शूद्र मानते। चौथी आकृती आहे तुम्हाला गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द आणि शब्दसमूह। तर याचे उत्तर येणार आहे चिमणे, चिडखोर, बिब्बा, क्षुद्र, अरसिक आणि चिमुकले। आता आपण पुढचा प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, कारणे लिहा। याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत। आ, ई। अ मध्ये झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली। आ, अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले। आणि तिसरा आहे वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पाण्यात झाले। तर ह्या तिन्ही प्रश्नांची कारणे तुम्हाला लिहायची आहेत। आता आपण पाहूया प्रश्न आणि उत्तर। अ, झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली। कारण उत्तर आहे झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता। पुढचा प्रश्न आहे आ, अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले। कारण त्याचे उत्तर आहे कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी आ सुद्धा केला नव्हता। पुढचा प्रश्न आहे ई, वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले। कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती। आता आपण पुढचा प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। इथे तुम्हाला 3 शब्द दिलेला आहे। पहिला शब्द आहे बेजबाबदारपणा, दुसरा आहे धरणी माता आणि तिसरा आहे बालपण। तर या शब्दांमधून वेगवेगळे अक्षर जोडून एक अर्थपूर्ण वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत। तर आपण पहिला पाहूया बेजबाबदारपणा। ह्या शब्दातील छोटे छोटे शब्द। पहिला आहे बेजबाबदार, दुसरा आहे दार, तिसरा आहे बाप, चौथा आहे दाब, बाज, जर, दाबा आणि बाबर। याच्यानंतर आ, धरणी माता। धरणी माता या शब्दापासून नवीन शब्द तयार होणारे शब्द आहेत धरणी, माता, रणी, मार, रमा, तार, धर, धनी। पुढचा आहे ई, बालपण। तर याच्यामधून शब्द तयार होत आहेत बाल, पण, बाण, बाप, लप। याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला शब्द विचारले तर तुम्हाला ते असे छोटे छोटे शब्द त्याच्यापासून तयार करता आले पाहिजे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालील परिच्छेद वाचा, विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा। तिथे जो परिच्छेद आहे तो आपण एकदा वाचून घेऊया। कुंभकोणम येथील शाळेत गणितांचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते। एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी 1 येतो।
तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे. ते म्हणाले, तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू. यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, सर, शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेला श्रीनिवास रामानुज होय. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो मी पॅरेग्राफ वाचला तिथे कुठेही न थांबता मी वाचलेला आहे. का बरं? कारण की या परिच्छेदामध्ये कुठेच विरामचिन्ह लावलेला नाहीये. मग विरामचिन्ह न लावल्या कारणाने कुठे पूर्णविराम आहे, कुठे थांबायचं आहे, कुठे श्वास रोखायचा आहे, कुठे अंतर ठेवून बोलायचं, हे मला काहीच कळालं नाही. म्हणून आपण पूर्ण विरामचिन्हांचा वापर करत असतो. आता आपण विरामचिन्हासकट हा पॅरेग्राफ किंवा हा परिच्छेद पुन्हा वाचूया. इथे मी तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे. ह्या पॅरेग्राफमध्ये विरामचिन्ह लावून दाखवलेले. मी वाचताना तुम्हाला सांगणार आहे कुठे कुठे कोणते कोणते विरामचिन्ह लावलेले आहेत. कुंभकोणम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते. आता होते नंतर इथे बघा पूर्णविराम दिलेला आहे. पूर्णविराम म्हणजे वाक्य पूर्ण झाल्याचा संकेत आपल्याला कळतो. एखाद्या संख्येला त्या संख्येने भागले असता भागाकार नेहमी 1 येतो. तर इथे पण बघा हे वाक्य पूर्ण झालेले आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम लावलेला आहे. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला. त्याच्यानंतर बघा स्वल्पविराम दिलेला आहे. पुढे इन्व्हर्टेड कॉमा आहे. गुरुजी, त्याच्यानंतर पुन्हा एक अर्धविराम आहे. जेव्हा वाक्य आपण बोलतो तर त्याला आपण त्या वाक्यांच्या बाजूला आपण ह्या प्रकारचं चिन्ह लावतो. गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे. पूर्णविराम, पुन्हा ते वाक्य पूर्ण झालं म्हणून तो कॉमा आपण पूर्ण दिलेला आहे. ते म्हणाले, पुन्हा अर्धविराम, त्याच्यानंतर पुन्हा वाक्य संवाद आहे म्हणून आपण तिथे विरामचिन्ह लावलेला आहे. तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू. इथे बघा उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे आणि पुन्हा त्याचं वाक्य पूर्ण झाले म्हणून आपण तिथे चिन्ह लावलेलं आहे. यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला. पुन्हा अर्धविराम दिलेला आहे. सर, इथे वाक्य पूर्ण करण्यासाठी संवाद आहे की नाही मुलाचा, त्यामुळे तिथे आपण पुन्हा चिन्ह लावलेलं आहे, विरामचिन्ह, आणि वाक्य लिहिलेलं आहे. सर, शून्याला शून्याने भागले तर. आता इथे प्रश्न विचारलेला आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. पुन्हा वाक्य पूर्ण झालेलं आहे, संवाद पूर्ण झालेला आहे म्हणून तो आपण संवाद पूर्ण झाल्यानंतर तिथे विरामचिन्ह लावलेला आहे. त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. इथे वाक्य पूर्ण झाले म्हणून पूर्ण विराम दिलेला आहे. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुज होय. आता इथे बघा एक विशिष्ट प्रकारचं नाव आलेलं आहे म्हणून त्या नावाला सुद्धा आपण कॉमाला इन्व्हर्टेड कॉमा लावलेला आहे. आता हे चिन्ह विरामचिन्हाचा आपण व्याकरणाचा भाग शिकलेला आहोत आणि शिकणार सुद्धा आहात. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विरामचिन्हांना मराठीमध्ये काय म्हणतात त्याचा एक विशिष्ट एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नंतर अभ्यासाचा आहे. इथे वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून पूर्णविराम देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? त्याच्यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत. अ ज्ञानी सुज्ञ, आ निरर्थक अर्थपूर्ण, ई ऐच्छिक अनिवार्य, ई दुर्बोध सुबोध. तर इथे बघा तुम्हाला कोणत्या जोडीमध्ये विरुद्धार्थी शब्द नाही आहे तर ते आहेत ज्ञानी आणि सुज्ञ अ. तर इथे तुम्हाला ते गोल करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते. पाठाच्या आधारे स्पष्ट करा. हे स्वमतवर आधारित प्रश्न आहेत. पुढचे सगळे प्रश्न आता तुम्हाला अभिव्यक्तीपर किंवा स्वमतवर आधारित आहेत. पाहूया त्याचं उत्तर. माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा, त्याने चांगल्या मुलांची संगत धरावी, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळावेत वगैरे वगैरे असे प्रत्येक आईबाबांना वाटत असते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले सगळे असले आग्रह त्यांनी उधळून लावलेले असते. मात्र हे आजच आधुनिक काळातच घडते असे नाही. बघा आता आपला प्रश्न आहे माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते. तर याचं उत्तर मोठं आहे. आपण कंटिन्यू करणार आहेत. आता इथे फक्त मी पुढच्या याच्यामध्ये इथे प्रश्न लिहिलेला आहे. पुढच्या स्लाईडमध्ये फक्त उत्तरं आहेत. तर याचं उत्तर कंटिन्यू आहे.
जगभर सर्व मानवी समाजात हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालत आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते तसे आणि तेवढेच खरे आहे असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते? पाहूया उत्तर. मी गवतपाते असतो तर गळून पडणाऱ्या पानाला पुढील प्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते. आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्यावेळी खूप आवाज आला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हाला मी रागाने लागेल तसे काहीतरी बोललो. उत्तर कंटिन्यू आहे. तुम्ही सुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात, मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो, विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत, त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वतःचेच बरोबर आहे असे वाटते, समोरचा चुकी आहे असे वाटते. उत्तर कंटिन्यू आहे पुढे. आता हेच पहा ना, तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हाला दूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत असे तुम्हाला वाटते. पण आजोबा, आम्ही आता या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळे राहू द्या. तुम्ही सांभाळून चाला. स्वतःच्या प्रकृतीला जपा. प्रश्न क्रमांक गवताचे पाते व पान यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करायचे आहे. आतापर्यंत आपण कथा अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता प्रश्न विचारलेला की दोघांच्या स्वभावामध्ये बदल झालेला आणि त्या पद्धतीने आपल्याला एक कथा छोटीशी तयार करायची आहे. उत्तर आहे, हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पटपटपट. त्याचा तो पटपट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, अहो आजोबा, केवढ्याने पडलात? लागलं बिगलं तर नाही ना? पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, काय रे बाळा, तुला त्रास झाला का रे? छे आजोबा, तुम्ही ठीक आहात ना? काय सांगू बाळा, इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना, काय करणार? असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षा तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही. हे ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आत्ता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटते. चला पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित. तर हा झाला आपला गवताचे पाते आणि झाडाचे पान यांच्यामधील बदललेला संवादात्मक रूपातील छोटीशी कथा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला रूपक कथेचा भावार्थ लिहिण्यासंदर्भात प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हा प्रश्न आपण अभ्यासत आहोत. आपण रूपक कथा वाचून घेऊया. एक विचारू. उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले, मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचंय, पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना? हो. अरे, कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात. आणि इतक्या? पण वाढणं देखील सुंदरच असेल ना? हो. आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडच जास्त सुंदर दिसतात. आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूड तोड्या दिसला. हा झाला तुमचा
रूपक कथा. आता याचा आपण भावार्थ लिहूया. कथेचा भावार्थ आहे, रोप वृक्षाची कथा प्रत्येक जीवनात वेगवेगळ्या रूपात अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते आणि मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य हे भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदे कानून, नीती नियम पाळावे लागतात. पुढे ही कथेचा भावार्थ कंटिन्यू आहे. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळवल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करेल अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.